इम्तियाजी, नवा वक्फ कायदा जो आहे त्याला सुप्रीम कोर्टाची स्थगिती बघायला मिळते, तुमची काय प्रतिक्रिया आहे? म्हणजे सर्वप्रथम तर हे आज देशामध्ये न्याय प्रणालीवर आमचा जे विश्वास होता ते आज पुन्हा त्याच्यामध्ये एक दुजोरा दिलेला आहे सुप्रीम कोर्टाने आज निर्णय देताना. मागच्या 6 महिन्यापासून AIMIM माझ्या पार्टीचे अध्यक्ष बॅरिस्टर असदुद्दीन अवैसी जे जॉईंट पार्लमेंटरी कमिटी जे वक्फ बोर्डासाठी लोकसभेने स्थापित केली होती, तर त्या कमिटीचे ते सदस्य होते आणि मागच्या 6 महिन्यापासून ते याच्यावर हे मेहनत करत होते की त्यांना माहीत होतं की सरकार आपल्या आकड्याच्या जोरावर ते विधेयक लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये पास करतील. पण त्यांना हे माहीत होतं की म्हणजे त्याच्यामध्ये इतकं त्रुटी आहे, तर ते त्रुटी दूर करण्यासाठी आपल्याला न्याय प्रणालीकडे हे जाण्याची आवश्यकता होती. आणि म्हणून आमच्या सगळ्यात प्रथम पेटिशन फाईल करणारे ओवेसी साहेब होते आणि खूप स्ट्रॉंग त्यांची पेटिशन होती. जे जे मुद्दे आज हायकोर्टाने निर्णय देताना सांगितलेले आहे ते सगळे मुद्दे त्यांनी कव्हर केलेली होती की कशा प्रकारे फक्त आपल्या एका समाजामध्ये तेढ कशा निर्माण होऊ शकतं, म्हणजे वक्फ बोर्डाची जमीन जे आहे त्याचा कंट्रोल आपण कशा घेता येईल, इलिगली कशा घेता येईल याच्यासाठी कायदा तयार करण्यात आलेला होता. आता सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिलेली आहे. मी धन्यवाद देतो सुप्रीम कोर्टाचा आणि अपेक्षा करतो की याच्या बाबतीत परमनंट अशा प्रकारे सरकारला कोर्टाने एक तंत्र पाहिजे की अशा प्रकारचे निर्णय घेताना आपण सगळं बारीकीने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. निश्चित. धन्यवाद इम्तियाजी, तुम्ही सविस्तर बातचीत केली त्या संदर्भात.